आता इम्पल्स, आता या इम्पल्सलाच दुसरं जे नाव आहे ते आहे इम्पल्सिव्ह फोर्स. तर आता प्रश्न असा आहे की इम्पल्सिव्ह फोर्स कशाला म्हणायचं. तर जेव्हाही एखादा लार्ज फोर्स हा शॉर्ट ड्युरेशनसाठी जर एक विशिष्ट प्रकारचा चेंज इन मोमेंटम, निश्चित स्वरूपाचा चेंज इन मोमेंटम घडून येत असेल तर त्या फोर्सला काय म्हणायचं, इम्पल्सिव्ह फोर्स म्हणायचं. सो बाय द डेफिनेशन 3 क्रायटेरिया पाहू आपण की इम्पल्सिव्ह फोर्स हा कसा फोर्स आहे, एक लार्ज फोर्स आहे, त्यानंतर याचा जो ड्युरेशन आहे हा व्हेरी शॉर्ट आहे. सो व्हेरी शॉर्ट ड्युरेशन. आणि तिसरं जर पाहिलं आपण तर हा जो प्रोड्यूस करतो तर काय प्रोड्यूस करतो, फायनाईट चेंज इन मोमेंटम. सो निश्चित स्वरूपाचा जो मोमेंटममधला जो चेंज आहे तो घडून आणणं हे कोणाचं वैशिष्ट्य आहे, इम्पल्सिव्ह फोर्स अकॉर्डिंग टू द NCERT डेफिनेशन. आता जनरली आपण इम्पल्स जे आहे तर याला फोर्स इंटू टाईम कन्सिडर करत असतो आणि दॅट्स वाय तर ही गोष्टी आपण पाहिलेल्याच आहे. आणि त्यानंतर आता आपण डिस्कस करू न्यूटन्स थर्ड लॉ ऑफ मोशनबद्दल. सो न्यूटन्स थर्ड लॉबद्दल आपण बोलू. ओके. आता न्यूटन्स थर्ड लॉ ऑफ मोशन जे आहे तर आतापर्यंत आपण सेकंड लॉ पाहिला आणि सेकंड लॉमध्ये आपण पाहिलं की सेकंड लॉ हा एक्सटर्नल फोर्स जेव्हा बॉडीवर ॲक्ट होतो आणि बॉडीचं काय घडून येतं, एक्सटर्नल, अर्थातच F=ma. या बेसिसवर आपण सेकंड लॉ जो आहे तो अभ्यास केलेला आहे. आता थर्ड लॉ जो आहे तर ॲक्च्युअल आपल्याला यामध्ये काही गोष्टी आहेत या समजून घ्यायच्या आहे, कारण थर्ड लॉ जो आहे तो आपल्या 9thमध्ये आपण पाहिलं पण आहे की ॲक्शन रिॲक्शन पेअर्सवर डिपेंड असणारा तो फोर्स आहे. आणि स्टेटमेंटसुद्धा माहिती आहे आपल्याला की ॲट एव्हरी ॲक्शन देर इज इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन, आहे की नाही. आता हे होत असताना बऱ्याच वेळेस काय होतं की एखादा एक NCERTने एक्झाम्पल दिलं आहे पहा की एखादा स्टोन आहे तो विशिष्ट हाईटहून जर अर्थवर फॉल होत असेल तर अशा वेळेस तो फोर्स एक्झर्ट करतो का इक्वल अँड अपोजिट. तर आन्सर आहे यस. फक्त होतं काय की अर्थ मॅसिव्ह असल्यामुळं तो फोर्स दिसून येत नाही, परंतु अप्लिकेबल तिथे पण आहे की एखादा स्टोन जर अर्थवर फॉल होत असेल. ओके. आता फोर्सेस संदर्भात एक लक्षात ठेवायचं आहे की काही इम्पॉर्टंट पॉईंट्स की फोर्सेस जे आहेत ना तर फोर्सेसचं पहिलं वैशिष्ट्य आहे नेवर ऑकर सिंगली. म्हणजे फोर्स एकटा कधीच कार्य करत नाहीत, ते ऑलवेज पेअर्समध्ये कार्य करतात. ओके. फोर्सला जर आपल्याला डिफाईन करायचं असेल तर फोर्सला तुम्ही असं सुद्धा डिफाईन करू शकता की ते काय आहे, ते आहे म्युच्युअल इंटरॅक्शन बिटवीन टू बॉडीज. सो म्युच्युअल इंटरॅक्शन बिटवीन टू बॉडीज असंही आपण फोर्सला डिफाईन करू शकतो. त्यानंतर सांगितल्याप्रमाणे की फोर्सेस ऑलवेज ऑकर्स इन पेअर्स, ते एकटे कार्य करत नाही तर ते ऑलवेज पेअर्समध्ये कार्य करत असतात. आणि म्युच्युअल फोर्सेस जे आहेत तर दोन बॉडीमधले तर हे नेहमी इक्वल अँड ऑपोजिट असतात. सो जे म्युच्युअल फोर्सेस असतात हे ऑलवेज इक्वल अँड ऑपोजिट असतात. तर असे काही फोर्सेसचे कॅरेक्टरिस्टिक्स आहेत आणि यावर आधारित आहे आपला थर्ड लॉचं स्टेटमेंट मी लिहित नाही, मला माहीत आहे ॲट एव्हरी ॲक्शन देर इज इक्वल अँड ऑपोजिट रिॲक्शन. मग आता सपोज आपण दोन बॉडीज कन्सिडर करू. ओके. सो
पहिली बॉडी जी आहे ती घेऊ आपण ए आणि दुसरी बॉडी घेऊ बी. ओके. आता या दोन बॉडीचं जेव्हा इंटरॅक्शन होतं तर इंटरॅक्शन होत असताना ए बॉडीवर बी बॉडीकडून बी बॉडीवर ए बॉडीकडून जे फोर्स लावला जाईल तो इक्वल अँड अपोजिट असेल या ठिकाणी. आणि तुम्ही एक लक्षात ठेवायचं की जे ॲक्शन रिॲक्शन पेअर्स आपण त्या ठिकाणी पाहिलेले आहेत न्यूटन्स थर्ड लॉमध्ये, तर लक्षात ठेवायचं की ॲक्शन आणि रिॲक्शन फोर्सेस जे आहेत ना हे डिफरंट बॉडीजवर ॲक्ट होत असतात. ओके. सो ॲक्शन आणि रिॲक्शन. ओके. सो हे जे फोर्सेस आहेत हे सेम बॉडीवर ॲक्ट होत नाहीत. सो ॲक्ट ऑन द डिफरंट बॉडीज. मग आता असं जर असेल तर आपल्याला लिहिता येईल वरच्या एक्झाम्पलमध्ये की FAB आणि इक्वल अँड अपोजिट सांगितलं आपण. सो थर्ड लॉनुसार जर गेला होता तर FAB हा FBA फोर्स बाय बॉडी ए ऑन द बी है की नाही, आणि फोर्स बाय बी बॉडी ऑन द ए हे इक्वल अँड अपोजिट आहे. मग आता हे करत असताना आता आपल्याला पाहायचं आहे की एक एक्झाम्पल आपण पाहू आणि त्या एक्झाम्पलवरून आता आपण हे स्टेटमेंट जे आहे हे तर क्लिअरिफाय केलेलंच आहे की इक्वल अँड अपोजिट फोर्सेस या ठिकाणी ॲक्ट होत आहेत. आता एक एक्झाम्पलवरून आता आपण हा जो लॉ आहे तो समजून घ्यायचा प्रयत्न करू. आता दोन आयडेंटिकल बिलियर्ड्स बॉल्स आहे जे ॲक्च्युअल रिजिड वॉलला हिट करत आहे या ठिकाणी, आणि स्पीड मात्र या ठिकाणी सेम आहे बट डिफरंट अँगल्स अँड गेट रिफ्लेक्टेड विदाऊट एनी चेंज इन द स्पीड. पहा, तुम्ही जर केअरफुली पाहिलं तर हे सपोज एक ऑब्जेक्ट आहे ज्याला आपण बिलियर्ड बॉल्स म्हणू, आणि हा ऑब्जेक्टचं एक वैशिष्ट्य आहे की हा जो या ठिकाणी रिजिड वॉलला हिट करायला तर स्ट्राईक होत असताना सुरुवातीला अँगल जर पाहिला आपण तर 0 आहे है ना, म्हणजे ॲक्च्युअल तो परपेंडिक्युलर म्हणायला हरकत नाही, पण तो सेकंडवाला जो आहे तर यावेळेस त्यानं विथ द होरिझेंटल 30 डिग्री अँगल क्रिएट केलेला आहे. मात्र दोन्ही केसेसमध्ये एक गोष्ट कॉमन आहे की इनिशियल आणि फायनल स्पीड जी आहे ती मात्र सारखी आहे, म्हणजे यामध्ये कुठल्याही प्रकारचा चेंज रिफ्लेक्शन नंतरही होत नाही. द डायरेक्शन ऑफ द फोर्स ऑन द वॉल ड्यू टू ईच बॉल. मग आता आपल्याला काय करायचं आहे, दोन्ही केसेसमध्ये प्रत्येक बॉलची डायरेक्शन या ठिकाणी फाइंड करायची आहे. आणि दुसरा आहे रेशो ऑफ द मॅग्निट्यूड ऑफ इम्पल्स इम्पार्टेड टू द बॉल्स बाय द वॉल्स. आणि ॲक्च्युअल जे इम्पल्स आहे त्याचा रेशो आपल्याला कॅल्क्युलेट करायचा आहे जो की बॉलकडून वॉलवर अप्लाय केला गेला. आता एक लक्षात ठेवायचं आहे की जनरली आपण काय सांगू या ठिकाणी की जे पहिला केस आहे तर पहिल्या केसमध्ये आपल्याला असं वाटेल की जो फोर्स आहे तो या ठिकाणी काय आहे, वॉलला परपेंडिक्युलर आहे असं आपल्याला वाटू शकतं. आणि दुसऱ्या केसमध्ये जो फोर्स आहे त्यानं या ठिकाणी वॉलचं जर आपण नॉर्मल काढला तर त्या नॉर्मलसोबत 30 डिग्री अँगल तयार केला असं आपल्याला वाटू शकतं, परंतु तसं नाही आहे. ओके. सो आता असं म्हणणं या ठिकाणी रॉंग होईल आपलं. मग आता सर्वात अगोदर आपल्याला फिगरमध्ये जर पाहिलं आपण तर आपल्याला त्याचे कंपोनंट्स घ्यावं लागतील. सो आता आपल्याला काय करू, आपण केस 1 बद्दल बोलू. ओके. सो हे जी केस आहे त्याबद्दल जर आपण विचार केला तर आता यामध्ये आपल्याला चेंज इन मोमेंटम जो आहे तो विचारात घ्यायचा आहे या ठिकाणी. ओके. आता एक लक्षात ठेवायचं आहे की आपल्याला इथं अगोदर सेकंड लॉ आणि त्यानंतर थर्ड लॉ असे 2 लॉ या ठिकाणी विचारात घ्यायचं आहे. आणि फोर्स आणि
किंवा इम्पल्स जे बॉल पडून वॉलकडे लावल्या चाललं, तर त्यामध्ये आपल्याला हे दोन्ही गोष्टी काय करायच्या आहेत, अप्लिकेबल करायच्या आहेत. आता फिगरमध्ये तुम्हाला एक्स ॲक्सिस आणि वाय ॲक्सिस असे दोन कंपोनंट दिले आहे जे की आपण जनरली कन्सिडर करत असतो. आता पहिल्या केसमध्ये जर पाहिलं आपण तर बॉल जो आहे तर इनिशियली कोणत्या ॲक्सिसला आहे बरं, एक्स ॲक्सिसला, आणि फायनल मोमेंटम जो आहे तो सुद्धा कुठं आहे, एक्स ॲक्सिसलाच आहे. म्हणजे पहिल्या केसमध्ये जर पाहिलं आपण तर इनिशियल मोमेंटम आणि फायनल मोमेंटम जर आपण याचा वाय ॲक्सिसचा कंपोनंट जर घेतला तर ते दोन्ही वेळेस काय होईल, या ठिकाणी 0 होईल, बरोबर. सो पहिल्या केसमध्ये जर आपल्याला एक्स ॲक्सिसचा मोमेंटम आणि तो पण कोणता, इनिशियल विचारात घ्यायचा असेल तर काय असेल फॉर्म्युला आपला, m/u, बरोबर. आणि वाय ॲक्सिसला त्याचा कंपोनंट नाहीच आहे, सो दॅट्स वाय वाय ॲक्सिसला आपण मोमेंटमचा जर कंपोनंट घेतला तर तो काय असणार, या ठिकाणी 0 असणार. त्यानंतर पहिल्या फिगरमध्ये सेम डायरेक्शननं बट अपोजिट डायरेक्शननं काय आहे, इनिशियल वेलोसिटी आहे. आणि दॅट्स वाय जेव्हा आपण एक्स ॲक्सिसला फायनल मोमेंटम काढू, फायनल मोमेंटमला जर पोर्शन घेतलं आपण तर तो काय असेल, या ठिकाणी -mu. आणि सेकंड वेळेससुद्धा बॉल जो आहे एक्स ॲक्सिस रिटर्न आलेला आहे, त्याच्यामुळे त्याचा वाय कंपोनंटचा विशेष नाही. सो वाय कंपोनंटचा फायनल मोमेंटम हा सुद्धा या ठिकाणी काय असणार आहे, 0 असणार आहे. ओके. आता जेव्हा आपण इम्पल्सला डिफाईन करतो तेव्हा आपल्याला माहीत आहे की इम्पल्स हा काय आहे, तर इम्पल्स असतो चेंज इन मोमेंटम. आणि चेंज इन मोमेंटम आहे तर फायनल मोमेंटममधून आपण इनिशियल मोमेंटम काय करणार, मायनस करणार. आता या पद्धतीनं जर आपण एक्स ॲक्सिसचा जर इम्पल्स पाहिला, बरोबर ना. सो चेंज इन मोमेंटम म्हणजेच काय, जे एक्स ॲक्सिसचा मोमेंटम जर पाहिला आपण तर तो मोमेंटम घेताना फायनलमधून इनिशियल वजा करा. सो -mu मधून mu मायनस करा, दॅट्स वाय -2mu अशी व्हॅल्यू या ठिकाणी जो इम्पल्सचा एक्स कंपोनंट आहे त्याची येईल. त्यानंतर सेम पद्धतीनं चेंज इन मोमेंटम अलॉंग द वाय ॲक्सिस, अर्थातच इम्पल्सचा वाय कंपोनंट जर घेतला आपण तर अशा वेळेस दोन्ही 0 आहेत, दॅट्स वाय ते आन्सर काय असणार, 0 असणार. ओके. सो ओव्हरऑल काय झालं की जो फोर्स आहे, ओके, आता इम्पल्स आणि फोर्स हे सेम डायरेक्शनला आपल्याला दिसून येतात या ठिकाणी. ओके. सो फक्त झालं काय या ठिकाणी की जो फोर्स होता बॉलकडून तर तो वॉलला नॉर्मल आहे, बरोबर. आणि रिटर्न येत असताना तो निगेटिव्ह एक्स ॲक्सिस डायरेक्शनला या ठिकाणी फोर्स केलेला आहे. ओके. सो ओव्हरऑल जर पाहिलं आपण फोर्स ऑन वॉल, बरोबर, तर वॉलवर जो फोर्स लावला गेला तो कोणत्या डायरेक्शनला आहे, पॉझिटिव्ह एक्स डायरेक्शन. आणि त्यानंतर फोर्स ऑन बॉल, फोर्स जे बॉलवर लावला गेला कोणाकडून, ड्यू टू वॉल, तर हा कोणत्या डायरेक्शनला होता, निगेटिव्ह एक्स डायरेक्शन. ओके. सो हा होता निगेटिव्ह एक्स डायरेक्शन. ओके. आता डायरेक्शन आपल्याला फाइंड करायची होती म्हणून डायरेक्शन आपण या ठिकाणी काय केलं, मेन्शन केले आहेत. आणि इम्पल्स पण या ठिकाणी आपण काढला. तिथं पहिली केस आपली संपते. आता आपण केस 2 बद्दल बोलू. केस 2 संदर्भात जर पाहिलं आपण तर इथे आपल्याला सेम पद्धतीनं
काय करायचे आहेत, 4 कंपोनंट्स काढायचे आहेत. सो पहिल्यांदा आपण एक्स ॲक्सिसचा जी इनिशियल या ठिकाणी मोमेंटम असेल त्याबद्दल बोलू. आता इनिशियल मोमेंटम घेत असताना इथे जर पाहिलं आपण तर आता पहा, जर आपण या ॲक्सिसला ओके या पद्धतीने जर विचार केला तर आपला जो मोमेंटम आहे त्याचा एक्स ॲक्सिसचा कंपोनंट हा पॉझिटिव्ह ॲक्सिसला येत नाही आहे. पहा, तर हे ॲक्च्युअल एक्स आणि ही या ठिकाणी निगेटिव्ह एक्स डायरेक्शनला आहे. सो बॉल इथं जर हिट झालेला आहे या ठिकाणी. ओके, सो इनिशियल मोमेंटम जर घेतलं आपण तर ही बॉलची डायरेक्शन आहे. सो याचा ओके, तर आपल्याला जे मास इंटू व्हेलोसिटी हे जे कंपोनंट घ्यायचे आहेत सो कंपोनंट आपण घेऊ. हा आहे आपला एक्स ॲक्सिस, हा आहे निगेटिव्ह वाय ॲक्सिस. ओके, सो आता एक लक्षात घ्या की आता आपल्याला इथं अँगल 30 डिग्री दिलेला आहे. ओके, आता 30 डिग्री दिलेला असताना आपल्याला माहीत आहे की जी ॲडजेसंट साईड आहे तर ही ॲडजेसंट साईड कोणत्या ॲक्सिसला येते, एक्स ॲक्सिसला येते, बरोबर ना. सो एक्स ॲक्सिसला येते ॲडजेसंट साईड आणि वाय ॲक्सिसला जर पाहिलं आपण तर ती कोणती येईल या ठिकाणी, अपोजिट साईड येईल. ओके, सो कंपोनंट संदर्भात जर पाहिलं आपण तर एक्स ॲक्सिसला मोमेंटमचा जो कंपोनंट असेल या ठिकाणी. ओके ओके, सो या ठिकाणी हा अँगलसुद्धा 30 होऊन जातो, बरोबर ना. मग 30 झाल्यानंतर जर हा मोमेंटम आहे यू तर याचा हा अँगल 30 आहे आणि ही एक्स ॲक्सिस ॲडजेसंट साईड आहे. म्हणजे एक्स ॲक्सिसचा जो या ठिकाणी मोमेंटम राहील तो राहील mu cos थीटा. मग आता सांगितल्याप्रमाणे आपल्याला कंपोनंट घ्यायचा आहे तर आपला पोर्शन कोणता आहे, mu, बरोबर आहे ना. मग आता पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिसला जो कंपोनंट येईल तो असेल mu cos थीटा, कारण हा अँगल 30 डिग्री आहे, किंवा याला आपण mu cos 30 सुद्धा म्हणू शकतो, बरोबर ना. वाटल्यास मी काय करतो, कंपोनंटला डायरेक्ट अँगलचं नाव देतो mu cos 30. त्यानंतर निगेटिव्ह वाय ॲक्सिसला muचा जो कंपोनंट येईल तो असेल -mu. आता हा अँगल 30 आहे तर याला जर आपण असं पॅरलल केलं तर हे अपोजिट, सो -mu साईन थीटा, अपोजिट साईड, बरोबर. तर हा झाला त्याचा कंपोनंट. आणि त्यामुळं आता इनिशियल कंपोनंट जो आहे एक्स ॲक्सिसचा सांगितल्याप्रमाणे काय आला आपला mu cos थीटा, आणि जो इनिशियल कंपोनंट आहे इनिशियल मोमेंटमचा वाय ॲक्सिसचा कंपोनंट तो ठरल्याप्रमाणे किती आलेला आहे, -mu साईन 30. ओके, सो 30 इथं मेन्शन करतो. आता राहिला प्रश्न आता फायनल मोमेंटमचा. तर फायनल मोमेंटमचे कंपोनंट आपण सहज काढू शकतो. आता हा mu आहे, बरोबर, ही muची डायरेक्शन. आता इथे जर पाहिलं आपण तर एक्स ॲक्सिस कंपोनंटसुद्धा निगेटिव्ह यायला आणि वाय ॲक्सिस कंपोनंटसुद्धा निगेटिव्ह यायला, बरोबर. मग आता डेफिनेटली एक्स ॲक्सिसला काय आहे या ठिकाणी, तर एक्स ॲक्सिसला 30चा ॲडजेसंट साईड आहे आणि म्हणून एक्स ॲक्सिसला जो फायनल मोमेंटमचा कंपोनंट असेल तर तो असणार असेल या ठिकाणी mu cos 30, आणि हा 30 आहे तर याच्या पॅरलल साईडनं हा 30 व्हायला, ही अपोजिट साईड व्हायली, म्हणून इकडे जो कंपोनंट येईल तो कोणता असेल या ठिकाणी -mu साईन थीटा, जे ऑलरेडी इथं मेन्शन केलेलं आहे, कारण कंपोनंट बदलत नाही पहा, बरोबर ना. सो ओव्हरऑल जे फायनल मोमेंटम आहे तर त्याचा एक्स ॲक्सिसचा जो कंपोनंट आला आपल्याकडे तो आला -mu
कॉस 30 आणि वाय ॲक्सिसचा जो फायनल मोमेंटमचा कंपोनंट आला तर तो आला -mu sin 30. मग आता पुन्हा एकदा आपण जसे मागे किमती काढल्या होत्या इम्पल्स आणि हे, तर आपल्याला इम्पल्स काढायचा आहे दोन्ही ॲक्सिस संदर्भात. आता अगोदर आपण एक्स ॲक्सिस संदर्भात काढू. सो एक्स ॲक्सिस संदर्भात जो इम्पल्स असेल तर तो घेताना काय घेणार आपण, फायनलमधून इनिशियल वजा करणार. सो -mu cos 30मधून आपल्याला mu cos 30 या ठिकाणी काय करायचं आहे, मायनस करायचं आहे. आणि सो या ठिकाणी दोघांची ॲडिशन होईल 2mu cos 30 अशी त्याची व्हॅल्यू येईल. हा झाला एक्स ॲक्सिस संदर्भात. आता प्रश्न आहे वाय ॲक्सिस संदर्भात. सो वाय ॲक्सिस संदर्भात जे मोमेंटम असेल, चेंज इन मोमेंटम म्हणजेच इम्पल्स, यामध्ये फायनल आहे mu sin 30 मायनस इनिशियल आहे -mu sin 30. मायनस मायनस प्लस होऊन ते कॅन्सल होतील. दॅट्स वाय या ॲक्सिसचा जो व्हॅल्यू येईल ती किती येईल या ठिकाणी, 0 येईल. ओके. सो आता ओव्हरऑल जर पाहिलं आपण तर पहिल्या केसमध्ये आणि दुसऱ्या केसमध्ये, दोन्ही केसमध्ये वाय ॲक्सिसचे कंपोनंट 0 आलेले आहे. ओके. सो पी एक्सनं फक्त साईन चेंज केला या ठिकाणी, पी वाय जी आहे त्याची साईन सेम होते, दॅट्स वाय ते 0 आलं. आणि सो आता ओव्हरऑल जर पाहिलं आपण सेकंड केसमध्ये जर पाहिलं ना तुम्ही, पहिल्या केसमध्ये काय झालं होतं बघा, फोर्स हा एक्स डायरेक्शनला होता पहिल्या केसमध्ये, बरोबर ना. आणि फोर्स ऑन द बॉल ड्यू टू द वॉल जे होता ते निगेटिव्ह एक्स डायरेक्शनला होता. पण सेकंड केसमध्ये जर पाहिलं आपण, ओके, आणि सेकंड केसमध्ये मी सेम तसंच आहे पहा, की जे फोर्स वॉलवर लावल्या चालला तो पॉझिटिव्ह एक्स डायरेक्शनला आहे आणि जे मोमेंटम झालेला आहे अर्थातच फोर्स ऑन द बॉल ड्यू टू द वॉल हा निगेटिव्ह एक्स डायरेक्शनला, केस ती सेमच आहे. आता प्रश्न राहिला फक्त आपल्याला मॅग्निट्यूडचा रेशो काढायचा आहे, बरोबर. सो मॅग्निट्यूडचा रेशो काढताना आपण फायनली रेशो काढताना तुमच्या लक्षात आलं असेल की ॲक्च्युअल वाय कॉम्पोनंट तर 0च आहे, म्हणजे फक्त आपल्याला कोणते विचारात घ्यायचे आहे, एक्स कॉम्पोनंट विचारात घ्यायचा आहे. सो डेल्टा पी एक्स हा पहिल्या केसमधला आणि त्यानंतर डेल्टा पी एक्स हा सेकंड केसमधला, अशा दोन केसेसचा आपल्याला काय करायचं आहे, रेशो घ्यायचा आहे. सो पहिल्याची व्हॅल्यू काय आली होती आपल्याकडे, -2mu आणि सेकंड केसमध्ये व्हॅल्यू आली होती 2mu cos 30. आता हे बरेच पोर्शन या ठिकाणी डिलीट होतात आणि सो शिल्लक राहतो फक्त रेसिप्रोकल ऑफ cos 30. आता cos 30ची व्हॅल्यू काय आहे, √3/2. त्याचा रेसिप्रोकल छेदातला छेद अंशात घेतला तर ती व्हॅल्यू काय होईल, 2/√3. आणि याला जर आपण ॲप्रॉक्सिमेट व्हॅल्यू फाइंड केली तर ती किती येते, 1.2. अशा पद्धतीचा हा रेशो येईल. आता आपण बोलू कॉन्झर्वेशन ऑफ मोमेंटम संदर्भात. आता लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मोमेंटम हा आपला 9th स्टँडर्ड झालेला आहे, कारण तुम्हाला माहीत आहे की त्याचं स्टेटमेंट काय होतं की टोटल मोमेंटम जे आहे सोलिटरी सिस्टीमचं आहे ना, इंटरॅक्टिंग पार्टिकलचा कन्झर्व असतो, म्हणजे इनिशियल मोमेंटम इज इक्वल टू फायनल मोमेंटम. आणि त्या ठिकाणी आपण सूत्र पण पाहिलं होतं की P1 + P2 है ना, हे जे इनिशियल मोमेंटम्स आहेत समजा. ओके. तर इनिशियलला मी काय करतो, एक डॅश शब्द देतो, ठीक आहे, P1 डॅश + P2 डॅश, आणि फायनलला देतो P1 + P2. हे दोन्ही एकमेकांच्या काय असतात, इक्वल असतात. ओके.
तर हे जे आहे तर आपण कन्सिडर करू की हे इनिशियल आहे, ठीक आहे ना. सॉरी, मी थोडं कन्सिडरेशन चेंज करतो. सो हे इनिशियल मोमेंटम आहे P1 डॅश P2 डॅश, आणि हे जे आहेत हे फायनल मोमेंटम आहेत P1 P2. आणि इनिशियल असल्यामुळे तुम्हाला माहिती आहे याचा फॉर्म्युला काय असतो, M1 U1 प्लस M2 U2 इज इक्वल टू M1 V1 प्लस M2 V2, बरोबर ना. आता यामध्ये जे स्पेशल केसेस आहेत तुम्ही स्टडी केलेले आहेत, कोणते, की जर पहिला ऑब्जेक्ट हा रेस्ट पोझिशनला असेल, है ना. सो इफ तुम्हाला माहीत आहे की पहिला ऑब्जेक्ट जर रेस्ट पोझिशनला असेल, म्हणजे दोन ऑब्जेक्ट आहे M1 आणि M2, तर सपोज आपण असं कन्सिडर करू की U2 जे आहे ते 0 आहे. तर अशा केसमध्ये M1 U1 इज इक्वल टू M1 V1 प्लस M2 V2 होऊन जातं. आणि यामध्ये ऑब्जेक्ट स्टिक झाल्यानंतर V1 हे V2च्या काय होऊन जातं, इक्वल होऊन जातं. आणि म्हणून M1 U1 इज इक्वल टू काय होईल, M1, दोघांची फायनल व्हेलोसिटी जर आपण सारखी धरली तर M1 प्लस M2 V. अशी काही स्पेशल केसेस आहेत. तर ही आहे त्याची कंबाईन फायनल व्हेलोसिटी. ओके, म्हणजे तुमच्या केसवर डिपेंड आहे की कशा पद्धतीची तुम्हाला सिच्युएशन दिलेली आहे. आता हे जे कोलिजन सांगितलं मी तुम्हाला, हे कोणतं होतं माहिती आहे का, हे होतं स्टिकी कोलिजन. ओके, आणि हे जे स्टिकी कोलिजन आहे तर याच्यामध्ये आपण काय कन्सिडर केलं होतं की जो एक ऑब्जेक्ट आहे सेकंडवाला ऑब्जेक्ट, तर त्याची इनिशियल व्हेलोसिटी काय आहे, 0 आहे. पण असं झालं की फक्त स्टिकी कोलिजन आहे, म्हणजे दोन्ही ऑब्जेक्ट्स जे आहेत ते मूव्हिंगमध्ये होते, मात्र कोणत्याही ऑब्जेक्टची इनिशियल व्हेलोसिटी ही 0 नव्हती, ठीक आहे. मग असं जर स्टिकी कोलिजन असेल तर यामध्ये फक्त फायनल व्हेलोसिटी सारखी असेल. आणि म्हणून या केसमध्ये जे फॉर्म्युला असेल तर ते असेल M1 U1 प्लस M2 U2 इज इक्वल टू M1 प्लस M2, आणि इथं आपण V घेणार, बरोबर. सेम पद्धतीनं ही सुद्धा काय असणार, V या ठिकाणी कंबाईन फायनल व्हेलोसिटी असणार. त्यानंतर फायनल केस पाहू त्याची रिकॉईल, किंवा त्याला आपण म्हणू एक्सप्लोजन. आता रिकॉईल व्हेलोसिटी किंवा एक्सप्लोजन, तर यामध्ये काय असतं माहिती आहे का, की जी टोटल मोमेंटम जो आहे ना, तर टोटल इनिशियल मोमेंटम हा 0 असतो. आणि त्यामुळे अशा केसमध्ये आपल्याला जे फायनली असेल तर M2 V2 M1 V1 M2 V2 इज इक्वल टू 0, किंवा अदर केसमध्ये M1 V1 इज इक्वल टू मायनस M2 V2. तर या केसनं आपण गन अँड रिकॉल व्हेलोसिटी संदर्भात फॉर्म्युले पाहिले, ठीक आहे. तर ह्या आहे कन्झर्वेशन ऑफ मोमेंटम संदर्भात. आता या ठिकाणी तुम्हाला एक सांगितलं आहे पहा की जर कोलिजन जर, आता हे जे टोटल मोमेंटम हा इनिशियल आणि फायनल हे एकमेकांचे इक्वल आहे, तर हे तुम्हाला इलॅस्टिक असो का इनइलॅस्टिक असो, है ना, दोन्ही टाईपच्या कोलिजनमध्ये हे फॉर्म्युले ॲप्लिकेबल आहेत. आणि फक्त एक इलॅस्टिक कोलिजन संदर्भात तुम्हाला एक ॲडिशनल सांगितलं आहे पहा. सो इलॅस्टिक कोलिजन संदर्भात ॲडिशनल पॉईंट काय सांगितलं आहे की जी टोटल कायनेटिक एनर्जी असते. ओके, सो टोटल कायनेटिक एनर्जी संदर्भात तो रूल आहे. तर टोटल कायनेटिक एनर्जी जी आहे ना, तर ही सुद्धा काय असते, कन्झर्व असते पहा. म्हणजे जर आपण टोटल कायनेटिक एनर्जी इनिशियल आणि टोटल कायनेटिक एनर्जी फायनल हे दोन्हीसुद्धा एकमेकांच्या इक्वल असतात. फक्त त्यासाठी कंडिशन काय आहे की कोलिजन हे कोणतं असलं पाहिजे, इलॅस्टिक कोलिजन असं पाहिजे. तर ही एक स्पेशल केस तुम्हाला NCERTने दिलेली आहे. फायनली पाहू आपण इक्विलिब्रियम ऑफ पार्टिकल. आता
इक्विलिब्रियम ऑफ पार्टिकल याचा अर्थ काय आहे? तर इक्विलिब्रियम ऑफ पार्टिकलचा अर्थ आहे की जो नेट एक्सटर्नल फोर्स आहे, ओके, सो नेट एक्सटर्नल फोर्स ऑन द पार्टिकल हा काय असतो? 0 असतो. तर याला म्हणायचं इक्विलिब्रियम ऑफ पार्टिकल. आणि फर्स्ट लॉ सांगतो आपल्याला की ऑब्जेक्ट रेस्ट पोझिशनमध्ये असू द्या किंवा युनिफॉर्म मोशनमध्ये असू द्या, बरोबर आहे का, की जोपर्यंत त्याच्यावर एक्सटर्नल फोर्स ॲक्ट करत नाही, बरोबर आहे का, तोपर्यंत त्याची या ठिकाणी स्टेट बदलत नाही. मग आता आपण पहिल्या केसमध्ये काय लक्षात ठेवू की 2 फोर्सेस आहेत, ओके. सो 2 फोर्सेस जे आहेत, तर इक्विलिब्रियमसाठी काय आवश्यक आहे? सो पहिला फोर्स आहे F1, दुसरा फोर्स आहे F2. मग इक्विलिब्रियम कंडिशन काय सांगते? तर इक्विलिब्रियम कंडिशन सांगते की हे दोन्ही एकमेकांच्या इक्वल अँड अपोजिट पाहिजे. सो F1 इज इक्वल टू मायनस F2. असं जर असेल तरच नेट एक्सटर्नल फोर्स 0 येईल. नेट एक्सटर्नल फोर्स 0 असेल तरच तो पार्टिकल कशामध्ये आहे? इक्विलिब्रियममध्ये आहे. पण प्रश्न असा आहे की जेव्हा 3 फोर्सेस आपण विचारामध्ये घेऊ, ओके, सो इक्विलिब्रियम अंडर 3 कॉन्करंट फोर्सेस, तर 3 कॉन्करंट फोर्सेस जर असतील तर अशा वेळेस सो फॉर 3 कॉन्करंट फोर्सेस तीन कॉन्करंट फोर्सेससाठी कंडिशन काय आपल्याकडे की त्यांचं जे वेक्टर सम आहे ना, तर हा वेक्टर सम आपल्याला 0 पाहिजे. सो वेक्टर सम ऑफ 3 फोर्सेस इज 0. वेक्टर सम जर असेल तर या ठिकाणी डेफिनेटली नेक्स्ट एक्सटर्नल फोर्स 0 येईल, अंतरच ते पार्टिकल कशामध्ये आहे? इक्विलिब्रियममध्ये आहे. आणि म्हणून F1, F2 आणि F3 या तिन्हींचं जेव्हा आपण समेशन करू है ना, वेक्टर सम ॲडिशन करू, तर अशा वेळेस ते जर 0 येत असेल तर डेफिनेटली अशा वेळेस ती बॉडी काय आहे? इक्विलिब्रियम कंडिशनमध्ये आहे. आता इक्विलिब्रियम जे आहे ना, तर हे सुद्धा 2 टाईप्सचं असतं पहा, ओके. सो इक्विलिब्रियम जे आहे तर यामध्ये पहिला जो टाईप आहे तो आहे ट्रान्सलेशनल इक्विलिब्रियम, आणि दुसरं जे इक्विलिब्रियम आहे ते आपण पुढच्या चॅप्टरमध्ये शिकणार आहे, तर तो आहे रोटेशनल इक्विलिब्रियम. आता जे ट्रान्सलेशनल इक्विलिब्रियम आहे तर यासाठी जो नेट एक्सटर्नल फोर्स आहे, ओके, सो नेट एक्सटर्नल फोर्स जो आहे ना, तर हा 0 लागतो पहा, ओके. सो नेट एक्सटर्नल फोर्स आपल्याला काय लागतो? 0 लागतो. तर ती बॉडी ट्रान्सलेशनल इक्विलिब्रियममध्ये आहे. परंतु जो नेट एक्सटर्नल टॉर्क आहे, ओके, सो नेट एक्सटर्नल टॉर्क जर 0 असेल, हे पुढच्या चॅप्टरची कन्सेप्ट आहे, म्हणजे समेशन ऑफ ऑल टॉर्क इज इक्वल टू 0 जर असेल तर ती बॉडी कशामध्ये आहे? रोटेशनल इक्विलिब्रियममध्ये आहे. हे आपण नेक्स्ट चॅप्टरमध्ये लर्न करणार आहोत. आणि राहिला प्रश्न आता, हे जे 3 वेक्टर्स आपण घेतलेले आहेत, तर याचेच कंपोनंट जर घेतले आपण अलॉंग द एक्स ॲक्सिस, वाय ॲक्सिस, झेड ॲक्सिस, तर ते मी काय घेत नाही, ते NCERTमध्ये दिले. आता आपण डायरेक्ट फायनली काय करू, एक प्रॉब्लेम आहे या संदर्भात, तो घेऊन टाकू. ठीक आहे, प्रॉब्लेम घेऊ आपण. पहा, अ मास ऑफ 6 kg इज सस्पेंडेड बाय अ रोप ऑफ लेंथ 2 मीटर फ्रॉम सिलिंग. आता सिलिंगहून एक दोरी आहे जिची लेंथ किती दिली आपल्याला? 2 मीटर दिली आहे की नाही, इथे 1 आणि इथे 1, एक टोटल लेंथ जी आहे 2 मीटर आहे. आणि या बॉडीला जे ॲक्च्युअल वेट सस्पेंड केलेलं आहे मास, तर ते मास किती आहे? 6 किलोग्रॅम. आता मास 6 आहे तर त्याला आपण 10 न मल्टिप्लाय केलं तर किती येईल या ठिकाणी? कारण वेट म्हणजेच काय आहे? mg, बरोबर ना. आणि सो 6ला जर आपण ॲप्रॉक्सिमेट 10 जर ग्रॅव्हिटीची व्हॅल्यू घेतली तर किती येतं? 60 न्यूटन. आणि म्हणून तुम्हाला वेट किती दिलं आहे या ठिकाणी? 60 न्यूटन दिलेलं आहे. अ फोर्स ऑफ 50 न्यूटन इन द होरिझॉन्टल डायरेक्शन इज अप्लाइड ॲट द मिड पॉईंट ऑफ P ऑफ द रोप. पहा, P हा मिड पॉईंट आहे. मला सांगा रोप किती मीटरची होती? 2 मीटरची. तर 1 मीटर आणि हे 1 मीटर, 2 मीटर मी सांगितलं. आता त्याचा जो एक्झॅक्ट मिड पॉईंट आहे ते बरोबर या ठिकाणी एक या पॉईंटला यायला
आणि त्याच्या होरिझंटल डायरेक्शन म्हणजे अलॉंग द एक्स ॲक्सिसला या ठिकाणी आणखीन एक फोर्स अप्लाय केला आहे आणि तो फोर्स कोणता आहे 50 न्यूटन फोर्स आहे होरिझंटल डायरेक्शनमध्ये. प्रश्न असा आहे की व्हॉट इज द अँगल ऑफ रोप मेक्स विथ द व्हर्टिकल इन इक्विलिब्रियम. मग आता रोपला इक्विलिब्रियममध्ये राहण्यासाठी विथ द होरिझंटल या ठिकाणी किती अँगल म्हणजे थिटा जो आहे तो आपल्याला फाइंड करायचा आहे. आणि हे करत असताना रोपचं जे मास आहे ते आपल्याला काय करायचं आहे निग्लेक्ट करायचं म्हणजे दोरीचं वजन आपल्याला विचारात घ्यायचं नाही. निग्लिजिबल आणि मास आपण कन्सिडर करायचा आहे. सो आता एक लक्षात घ्या या ठिकाणी की हा जो 60 न्यूटन फोर्स आहे तुम्हाला माहीत आहे की वेट हे डाऊनवर्ड डायरेक्शनला आहे. येतं लक्षात की वेट जे आहे आपलं 60 न्यूटन तर हे डाऊनवर्ड डायरेक्शनला आहे. आता या वेटला बॅलेन्स करणारं आता पी पॉईंट संदर्भात लक्षात घ्या पी पॉईंटला वेटला बॅलेन्स करणारा जो टेन्शन आहे त्या टेन्शनला आपण काय कन्सिडर केलं या ठिकाणी T2 म्हणजे वेट जे आहे हे दोरीमधलं टेन्शन T2 या ठिकाणी काय करत आहे बॅलेन्स करत आहे बरोबर. आणि म्हणून सो या ठिकाणी तुम्हाला बी जी फिगर आहे त्या फिगरमध्ये तुमच्या लक्षात आलं असेल की या 60 न्यूटन वेटला बॅलेन्स करणारं जे दोरीमधलं टेन्शन आहे तो आहे T2 आणि दॅट्स वाय या ठिकाणी आपण लिहू शकतो की जे T2 आहे त्याचीसुद्धा व्हॅल्यू किती येणार या ठिकाणी 60 न्यूटन येणार. आता आपल्याला पी पॉईंटचा विचार करायचा आहे. आता पी पॉईंटला एक लक्षात घ्या आता पी पॉईंटला हा जो T2 आहे तर या T2ला बॅलेन्स करणारा T1 आहे का नाही तर त्याचा हा कॉम्पोनंट आहे या ठिकाणी बरोबर. हा कॉम्पोनंट काढायचा असेल तर मला सांगा हा थीटा आहे हा T आहे तर हा त्याची काय झाली ही त्याची ॲडजेसंट साईड झाली. येते लक्षात. सो ही काय झाली त्याची ॲडजेसंट साईड. सो ॲडजेसंट साईड लक्षात येत नसेल तर आपण काय करू की याची व्हॅल्यू आपण काय करू एक्स कन्सिडर करू. समजा याची लेंथ किती आहे एक्स. मग पुन्हा इथं ट्रॅग्नोमेट्री मग ट्रॅग्नोमेट्री नुसार जर गेलो तर ही कोणती साईड व्हायली या ठिकाणी ॲडजेसंट साईड व्हायली बरोबर आहे का. मग आता मला सांगा की या केसमध्ये ॲडजेसंट साईडची ट्रॅग्नोमेट्री काय असते कॉस थीटा असते. मग कॉस थीटा बरोबर काय असणार ॲडजेसंट साईड काय घेतली मी एक्स आणि त्यानंतर हे जे आहे तर हायपोटेनस कोण आहे T1 मग एक्स इज इक्वल टू काय व्हॅल्यू होईल T1 कॉस थीटा. पण आता आपल्या केसमध्ये काय झालेलं आहे की एक्स हा T2ला बॅलेन्स करायला लक्षात येईल की सेकंड केसमध्ये जर पाहिलं आपण तर व्हर्टिकल डायरेक्शनला T2 आहे आणि त्याला अपवर्ड या ठिकाणी जो बॅलेन्स करायला एक्स करायला आणि म्हणून एक्स आणि T2 हे दोन्ही एकमेकांच्या इक्वल आहे आणि म्हणून आपण लिहू शकतो की T2ची व्हॅल्यू काय या ठिकाणी T1 कॉस थीटा. म्हणजे या T2ला T1चा कोणता कॉम्पोनंट बॅलेन्स करायला तर तो कोणता बॅलेन्स करायला T1 कॉस थीटा बॅलेन्स करायला. आणि म्हणून आता ज्या अर्थी आपण T2ची व्हॅल्यू काढलेली या ठिकाणी 60 न्यूटन बरोबर. मग आता या कॉम्पोनंटमध्ये जो T1 कॉस थीटा आहे तर याची व्हॅल्यूसुद्धा किती आहे 60 न्यूटन आहे. मग आता राहिला प्रश्न आता या कॉम्पोनंटचा की हा जर T1 कॉस थीटाचा कॉम्पोनंट आहे तर 50 न्यूटनला जो बॅलेन्स करायला तो T1चा कोणता कॉम्पोनंट आहे तर तो कोणता कॉम्पोनंट आहे साइन थीटा आहे बरोबर. आणि दॅट्स वाय T1 साइन थीटा जर घेतला आपण ओके. सो T1 साइन थीटाची व्हॅल्यू किती येईल या ठिकाणी 50 न्यूटन बरोबर. कारण टेन्शनचे जे आपण दोन कॉम्पोनंट केले या ठिकाणी बरोबर. तर एक आहे एक्स ॲक्सिसचा कॉम्पोनंट आणि दुसरा आहे वाय ॲक्सिसचा कॉम्पोनंट. सो वरती आपण जो घेतला तो वाय ॲक्सिसचा कॉम्पोनंट होता तर तो आला T1 कॉस थीटा आणि इकडे आला T1 साइन थीटा. आता इथं एक लक्षात घ्या आता मुळात कॉम्पोनंट हा होता T1चा येते ना लक्षात. पण ॲक्च्युअल हा T1 साइन थीटाचाच इक्विव्हॅलेंट व्हॅल्यू किती आहे 50 न्यूटन. कारण T1 साइन थीटाला कोणी बॅलेन्स केलं 50 न्यूटननं. जसं आता T1 कॉस थीटाला 60 न्यूटननं बॅलेन्स केलं होतं म्हणून ते दोन्ही आपण एकमेकांच्या इक्वल दाखवलं. तसंच तुम्ही पुन्हा कन्फ्यूज व्हाल की T1 तर या सेकंड क्वाड्रंटमध्ये मग इकडं काय घेतलं तर आपल्याला ॲक्च्युअल व्हॅल्यू बघायची होती की T1 कॉस थीटाला
या ठिकाणी कोणी बॅलन्स केलेलं आहे 60 न्यूटननं बॅलन्स केलं आहे. तसं T1 साईन थिटाला या ठिकाणी कोणी बॅलन्स केलं 50 न्यूटननं. सो आता सपोज हे इक्वेशन नंबर 1 आहे आणि हे इक्वेशन नंबर 2 आहे. मग आपण काय करणार, डिवाइड इक्वेशन 2 बाय 1. मग लेफ्ट हँड साईडला लेफ्ट हँड आणि राईट साईडला राईट साईड. सो T1 साइन थीटा अपॉन T1 कॉस थीटा इज इक्वल टू 50 अपॉन 60. T1 गेट कॅन्सल. ओके. सो काय येईल या ठिकाणी, टॅन थीटा 0 कॅन्सल, 5 अपॉन 6. थीटाची व्हॅल्यू असेल टॅन इनवर्स 5 अपॉन 6 आणि थीटाची व्हॅल्यू 5 अपॉन 6 म्हणलं ती कोणती डिग्री आहे, अप्रॉक्सिमेटली 40 डिग्री. ओके. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण कॉमन फोर्सेस इन मेकॅनिक्स संदर्भात डिस्कस करू.